आई मी जियाजी आणि इंग्रज साहेब आम्ही निघालो आता. तर आधी माझ्या काकाच्या घरी हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी निघाली आहे गावी. तर मला जायचं होतं, काही 2-3 कारणं होती गावी जाण्यासाठी, पण लवकर तिकीट मिळालंच नाही. आणि आता जेव्हा रिझर्वेशन मिळालं होतं तर आम्ही दोघंही आता निघालो आहोत गावाला. काही 2-3 कामं होती. काही रिलेटिव्सना भेटायचं होतं, आईला भेटायचं होतं, कारण आईची तब्येत जेव्हापासून बिघडली होती तेव्हापासून मी एकच वेळा गेले होते जळगावला भेटायला, आणि आता मी नेपाळनगरला आईला भेटायला जाणार आहे. आणि जी गाडी होती ना, थोडा ऑड टाईम होता, म्हणजे ती 5 ते रात्री 1 वाजेपर्यंत होती. तर असं 5 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. तर विंडोतून असं बाहेर बघताना, कोणत्याही मध्ये आपण असलो तरी असं बाहेर बघताना छान वाटतं. अगदी लहान झाल्यासारखं वाटतं हे बाहेरचं असं दृश्य बघताना. तर असं रात्री आम्ही 1 वाजता ब्राणपूरच्या स्टेशनला उतरलो. तर कल्याण ते ब्राणपूर असा मी हा प्रवास केला आहे. आणि इथं आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या स्टेशनला आता लिफ्ट लागलेली आहे, आणि माझ्यापेक्षा कोणी खुश होणार नाही कारण मला दादरा चढण्याचा आणि उतरण्याचा फार कंटाळा येतो. तर मग आम्ही एका साईडने आम्ही चढलो लिफ्टने, आणि मग नंतर दुसऱ्या साईडने खाली उतरलो, पलीकडे जायचं होतं म्हणून. तर मला तर खरंच छान वाटलं. आणि स्टेशन बऱ्यापैकी खूप काही म्हणजे असं सुधारलेलं आहे. कुठे कुठे जायचं आहे, कोणाकोणाला भेटायचं आहे, हे सगळं काही मी ठरवून आले होते. आणि अगदी टाईम टेबल बनवून आले होते, कारण की रिझर्वेशन रिटर्नचं लवकरचं होतं. त्यामुळे पण सगळे जे प्लान आहे ना माझे फेल होणार होते. तर ते कसं ते मला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर आता बाहेर पडलो आहोत स्टेशनच्या, आणि रिक्षा देखील केला. तर भरपूर रिक्षा होते ह्यावेळेस, कारण आधी एवढं गजबजलेलं नसायचं, पण आता रात्री 1 वाजता देखील असं म्हणजे वाटत नाही आहे की सुनसान आहे म्हणून. तर रात्री बहिणीकडे आम्ही 1-1:15 वाजेपर्यंत आम्ही पोचलो होतो. पण मग रात्री काही शूट केलं नाही, कारण आम्ही दमलो होतो आणि ताई देखील वाट बघून दमले होते. तर जेवण वगैरे केलं आणि मग शांत आम्ही मस्त अशी झोप काढली. आणि पहाटे बघा, इथं मी तुम्हाला ताईचं बंगलो दाखवते, कारण खूप गरम होते. त्यामुळे त्याने असे हिरवे जे कापड येतात ना, नेट, ते लावून दिले आहेत. आलो आहे आम्ही ताईकडे, आणि आता सगळं आवरून वगैरे निघालो आहे. तर जे काही आम्ही प्लॅन करून आलो होतो ना, ते सगळं काही आता कॅन्सल करावं लागलं, कारण आता जियाजीसोबत आम्ही गाडीत चाललो आहे. नंतर मी जिथं जिथं जाणार होते ना, तिथं मग आता आम्ही आजच जातो आहे, बाय कार जातो आहे. आणि ऊन खूप आहे इकडे. आता सध्याचं वातावरण थोडंसं बरं वाटतं आहे. तर ताई, मी, जियाजी आणि इंग्रज साहेब आम्ही निघालो आहेत आता. तर आधी माझ्या काकाच्या घरी जाऊ, आणि मग पुढे जळगाव आणि भुसावळ असा आमचा जाण्याचा प्लॅन सुरू आहे. तर बघूया, तर पूर्ण दिवस आज फिरण्यामध्ये जाणार आहे. चला निघालो. गावी आलं म्हणजे साडी हा पेहराव करावाच लागतो. ड्रेस फारसे मी गावी आणत नाही, साड्या जास्त आणाव्या लागतात, कारण की काही ठिकाणी साडी नेसणंच योग्य असतं, प्रत्येक ठिकाणी आपण ड्रेस घालणं वगैरे हे योग्य नाही. तर अशा दोन्ही बहिणी मागच्या सीटवर बसलो आहोत, गप्पाही सुरू आहेत, बाहेरचं सीन देखील बघतो आहे. इंग्रज साहेब आणि माझे भाऊजी फ्रंट सीटला आहेत, भाऊजी गाडी चालवत आहेत. तर आम्ही ना आधी ब्राणपूरमध्येच काका राहतात, त्यांना भेटायला गेलो. पण तिथं मी शूट वगैरे केलं नाही, कारण नातेवाईकांच्या घरी आपण जातो, थोडा गप्पा टप्पा हालचाल विचारतो, त्यामध्ये शूट करणं मला काही योग्य वाटलं नाही. आणि त्यानंतर आम्ही आता भुसावळसाठी निघालो आहोत, आणि ही तापी नदी आहे. तर तापी नदी अजूनही छान भरलेली दिसते. तर ही MP बॉर्डर आणि आपल्या महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे, किंवा जळगाव जिल्हा म्हणू शकतो आपण, तर तिथं ही पाणी पुरवठा करणारी नदी आहे. तर तापी नदीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो आहोत. आणि पुढे पण अजून आम्ही कुठं कुठं जाणार आहोत ते देखील तुम्हाला सांगणार आहे.
तर असा एक म्हणजे एक वन डे ट्रिप तुम्ही समजून घ्या की आमची ट्रिप सुरू आहे, वन डे ट्रिप सुरू आहे. कारण एका दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्या होत्या, बऱ्याचशा नातेवाईकांना भेटलो होतो आणि देवदर्शन देखील केलं होतं. तर असा पूर्ण दिवसाचा हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते. तर भाऊजींना काही एका ठिकाणी जायचं होतं म्हणून ते कार घेऊन गेले आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. हा भुसावळचा हा ब्रिज आहे, हायवेचा ब्रिज. त्याच्या खाली काही शॉप्स लागतात. तर तिथं हा शिवशक्ती टकीला सोडा पॉईंट असा हा आहे शॉप. तर मग आम्ही म्हटलं नुसतंच बसण्यापेक्षा छान सोडा आपण पिऊया. तर त्यांनी आम्हाला गोटी सोडा म्हणून सांगितलं की हा तुम्ही ट्राय करा आणि वेगवेगळे फ्लेवर्स होते त्यामध्ये. तर म्हटलं चला जिरा सोडा म्हणून आम्ही हा फ्लेवर निवडला आणि त्या दादांनी हा छान असा हा सोडा बनवायला घेतला आहे. जाणार आहे तुमचं सोडायचं. हो हे चॅनल आहे हो का. ताईने त्या शॉपवाल्या दादाला सांगितलं की तुमचं शॉपचं यूट्यूबला जाणार आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावर तर बघा किती आनंद झाला आहे. आणि तर बघा सगळे त्यांचे रेट आणि त्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स त्यांनी दिलेले आहेत. तर तुम्ही नक्की ह्या सोडा पॉईंटला तुम्ही भेट द्या. जळगावकर, भुसावळकर तुम्ही इथं येऊ शकतात आणि हा सोडा ट्राय करू शकतात. मला तर खूप आवडला आणि खूप छान आहे. आम्ही एकच फ्लेवर ट्राय केला, तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करू शकता तिथं. तर त्या दादा इथं हे सोडा बनवत आहे. तो कसा प्यायचा आता तुम्ही पुढे बघा. अर्ध प्यायचं आणि मग सोडायचं करायच्या. हा ना, कसं सोडायचं ते हो का. टाकला पुरा ग्लास सोडायचा आहे त्याच्यात. ग्लास टाकून द्या. पूर्ण सोडा. सोड ना ग्लास त्याच्यात. चांगला आहे हो, एकदम मस्त. सोडलं. अरे अर्ध प्यायचं होतं ना. हा लगेच प्यायचं. अजून खाली कर आणि हे टाकल्यावर लगेच पे. टाक आता असाच सोड. पे लगेच. मी थोडं जास्त प्रमाणामध्ये ग्लासातलं पिलं होतं म्हणून माझा ग्लास ओव्हरफ्लो झाला नाही. पण हा सोडा खरंच एक नंबर होता, खूप टेस्टी होता. नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तर मी हा गोटी सोडांना पहिल्यांदा पित होते, मी आणि ताई. मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला गावी यायचं होतं. गावी आल्यावर मला आधी मोठ्या बहिणीकडे, नंतर काकांकडे, नंतर मग माझ्या नणंदेकडे, नंतर माईकडे असं मला जायचं होतं. त्यानंतर मी जळगावला येणार होते आणि मग त्यानंतर मी भुसावळला जाणार होते. तर ते सगळं न करता आता सगळं काही असा प्लॅन चेंज झालेला आहे. आणि मी मग येतानाच काकाकडे आलो, नंतर बहिणीकडे आलो. आता आम्ही माझ्या मोठाईकडे चाललो आहे. आणि असं म्हणजे टप्प्याटप्प्याने आम्ही आता सगळ्या नातेवाईकांची भेट वगैरे घेऊन जिथं जिथं कामं होती तिथं गेलो. काही ठिकाणी मी शूट केलं, काही ठिकाणी नाही केलं. तर पूर्ण असा हा ब्लॉग आहे. पण नेक्स्ट ब्लॉग जे येईल ना खूप छान असं देवदर्शन तुम्हाला मी घडवणार आहे. खूप सुंदर असा ब्लॉग असणार आहे पुढचा.
तर हे असं छोटे छोटे स्टॉप आम्हाला लागले आहेत ह्यावेळेस. आणि हे सगळे छोटे स्टॉप करता करताना एक दिवसाची अशी एक सफर झाली आहे, एक छोटी ट्रिप झाली आहेत आमची. तर मस्त मजा येतो ह्या छोट्या ट्रिपमध्ये. आणि ऊन प्रचंड आहे इकडे, पण कारमध्ये वगैरे फिरते तर एवढं जाणवत नाही आहे. आणि आवाज तुम्हाला येत असेल किती गोंधळ सुरू आहे. तर असे आम्ही एकत्र आलो ना, बहिणी आणि आमचे तिघांचे मिस्टर, तर खूप गोंधळ होऊन जातो. अजून तर बऱ्याचशा आम्ही काकाबाबांच्या मुली आहेत, त्यांचे मिस्टर आहेत. तर असे एकत्र झालो की असं आमचा एकत्र गोंधळ असतो खूप. आम्ही चाललो आहोत आमच्या मोठ्या आईकडे, ज्यांचं आता ऑपरेशन झालं त्यांना बघायला, त्यांना भेटून येतो. त्यानंतर मग पुढे कुठे कुठे जाणार ते शेअर करणार आहे. चला. आम्ही आता आलो आहोत कविताकडे जळगावला. तर तिला आणि तिच्या आहोंना आम्ही सोबत घेऊन आमच्या मोठ्या आईला बघायला जाणार आहोत. म्हणजे तिघं बहिणी आणि तिघांचे आहो, आम्ही अशी पूर्ण आमची गँग जाणार आहेत. चेअर्स. कसा बनला करस? असं नातं राहावं आंबट केशर आंब्याचा रस. असं नातं राहावं रसासारखं आंबट गोड, ना जास्त गोड नात्यांमध्ये. असे आम्ही एकत्र आलो ना की फार कोणी सिरियस राहत नाही, गमती जमती फार होत राहतात, मस्करी फार होत राहते. राम राम. तर चला, आजचा व्लॉग इथं संपवते. कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान देवदर्शन मी करवणार आहेत, तर पुढचा व्हिडिओ देखील नक्कीच पहा. बाय.